नमस्कार मंडळी, वेलकम टू माय चॅनल। आज मी आणली आहे गुजरातची प्रसिद्ध वानगी लिलवानी कचोरी। ती तुवेर दाण्यांपासून बनते। आता थंडीच्या दिवसात तुवेर फार जास्त उपलब्ध असते, तर चला बनवूया। सर्वात पहिले आपण जे दाणे असतात त्यांना चांगले एका कढईमध्ये शेकून घेऊ। आपल्याला जास्त शेकायचे नाही आहे, फक्त त्यांचा थोडा कच्चापण निघून जाईल असंच शेकायचं आहे। मी 1 किलोसारखी तुवेर दाणे घेतलेले। त्यासाठी आपण एक मसाला तयार करू। हिरव्या मिरच्या, हिरवा लसूण, अद्रक आणि कोथिंबीरच्या हिरव्या काड्या घेतल्या आहेत फ्रेंड्स। चला याची एक आपण चांगलं वाटण तयार करू। वाटण आपल्याला जास्त चिकणं नाही करायचं आहे, थोडं असं जाडसरच वाटायचं आहे। नंतर त्याच भांड्यामध्ये आपण जे दाणे भाजलेले त्यांना पण आपण वाटायचं आहे, ते पण थोडे असे जाडसरच वाटायचे आहेत फ्रेंड्स। याप्रमाणे मी हे सर्व साहित्य मिक्सरमधनं काढून घेतलं आहे। आता आपण यांना फ्राय करूया। कढईमध्ये मी 3 ते 4 मोठे चम्मचचे तितकं तेल टाकलं आहे। त्याच्यात जिरं, सफेद तीळ, थोडा हिंग आणि जे वाटण तयार केलं होतं ते वाटण आपण याच्यामध्ये परतून घेऊया। हळद, धना जिरू, लाल मिर्च पावडर, गरम मसाला टाकून चांगलं परतून घेऊ मसाल्याला। नंतर हा मसाल्यामधनं चांगली स्मेल यायला लागली म्हणजे जे दाणे आपण बारीक करून घेतलेले होते ते सुद्धा याच्यामध्ये ॲड करू। नंतर यांना चांगलं सुटसुटीत होईपर्यंत आपल्याला हे वाटण परतायचं आहे। झाकण ठेवायचं, मध्ये मध्ये आपण याला व्यवस्थित मिक्स करत जायचं आहे। चला तर कचोरीचा आपण आता डो बांधू। त्याच्यासाठी मी 2 मोठ्या वाट्या जितका मैदा घेतला आहे, थोडंसं मीठ टाकलं आहे, 4 ते 5 चमचे जितके तेल टाकलं आहे। पीठ आपल्याला अगदी कडक असं नाही मळायचं आहे, आपल्या पोळ्यांसारखंच तसं मळून त्याला 10 मिनिटाच्या रेस्टवर ठेवू। आता कचोरीचं सारणसुद्धा चांगलं सुटसुटीत झालं आहे। त्याच्यात मी अर्धा निंबू टाकला आहे, 1 चमचा साखर टाकली आहे आणि छिललेला खोबऱ्याचा कीस टाकला आहे। ते थंड करायला काढून ठेवलं। चला आता बनवूया कचोरी। सर्वप्रथम मैद्याचे गोळे छोटे छोटे करून छोटे छोटे पापडीसारखं आपण लाटून घेऊ। त्याच्यामध्ये तयार केलेलं कचोरीचं सारण टाकू आणि या पद्धतीने मोदकासारखं आपण त्याला पॅक करू। मोदकच बनवायचे, पण मोदकासारखा शेप नाही द्यायचा आपल्याला, शेप नाही द्यायचा आहे त्याला। ह्या पद्धतीने आपण तयार करायचं आहे, बिलकुल सेम असंच।